सेशन नंबर 8 सेशन नंबर 8चा आपल्याला इरादा सोडवायचा आहे. या ठिकाणी लॅब मराठी लँग्वेज घ्यायचं. मराठी लँग्वेज घेतल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग, व्हॉट इज अन ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोसीड, रिप्ले, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर स्टार्ट. बघा पहिला क्वेश्चन आहे, मेक माय ट्रिप. यावर तुम्ही फ्लाईट कशी बुक करू शकता. मेक माय ट्रिपवर फ्लाईट बुक करण्याकरता आपण त्याची जी वेबसाईट आहे किंवा ॲप आहे यावरून आपण करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, मेक माय ट्रिप ॲपवरील ट्रिप पर्याय काय प्रदर्शित करतो. तर 4 ऑप्शन या ठिकाणी आहे. तुमच्या व्यवस्थापनासाठी स्थानिक हवामान अंदाज आणि तुमच्या निवडलेल्या डेस्टिनेशनवरील शिफारस केलेले प्रेक्षणीय स्थळ आणि रद्द झालेल्या आगामी सहलीसाठी योजना, वेळापत्रक आणि प्रवासाशी सेवांवर विशेष सवलती आणि जाहिराती. तर यामध्ये जे प्रेक्षणीय, त्यानंतर रद्द झालेल्या सहलीसाठी योजना आणि वेळापत्रक हे यामध्ये दाखवते. नेक्स्ट, गुगल मॅप ॲपचा मुख्य उद्देश काय आहे. गुगल मॅप ॲपचा उद्देश आहे नेव्हिगेट करणे, वापरकर्त्यांसाठी दिशानिर्देश प्रदान करणे आणि बाकी तर नाही आहे. तर यामध्ये आपण हे घेऊया, नेव्हिगेट करणे, सबमिट. चौथा ऑप्शन आहे, गुगल मॅप्समध्ये कोणतं ऑप्शन तुम्हाला टाळण्यास मदत करेल. स्ट्रीट व्ह्यू, ट्रॅफिक व्ह्यू, लाईव्ह व्ह्यू आणि रूट ऑप्शन. आन्सर आहे रूट ऑप्शन्स. गुगल मॅप्समध्ये कोणता ऑप्शन तुम्हाला हायवे टाळण्यास मदत करेल. तर रूट ऑप्शनमध्ये हायवे टाळण्यास मदत करते. सबमिट. यस करायचं आहे. गो टू होम, त्यानंतर डू इट युअर सेल्फ आणि स्टार्ट एक्झाम. नेक्स्ट, माऊसचे राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉन आयटम टाईप नुसार लावा. स्टार्ट एक्झाम. तर माऊसचे राईट बटन क्लिक करून आपल्याला सॉर्ट ऑप्शन निवडायचं आहे आणि त्यामध्ये आयटम टाईप, ते इथे बघा आयटम टाईप आहे, यावर क्लिक करायचं आहे. सबमिट. जर रिट्रायचा ऑप्शन आला तर पुन्हा आपल्याला ते करावं लागते. माऊसचे राईट बटन, सॉर्ट बाय आणि आयटम टाईप, डेस्कटॉपवर आयकॉन आयटम टाईप नुसार लावा आणि त्यानंतर सबमिट करायचं. सेकंड क्वेश्चन, माऊसचे राईट क्लिक करून आपल्या डेस्कटॉपवर न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करा, माय डॉक्युमेंट म्हणून सेव्ह करा. राईट बटन क्लिक करायचं आहे, न्यू करायचं आहे. न्यू मध्ये टेक्स्ट डॉक्युमेंट हे ऑप्शन घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला माय डॉक्युमेंट असं टाईप करायचं आहे. माय डॉक्युमेंट, एंटर आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. थर्ड क्वेश्चन आहे, विंडोजच्या स्टार्ट बटनावर क्लिक करा. तर विंडोजच्या स्टार्ट बटन या ठिकाणी आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. बघा पुन्हा एकदा करायचं आहे क्वेश्चन. विंडोजचे स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. चौथा क्वेश्चन आहे, माऊसचे राईट क्लिक करून शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू किंवा कॉन्टेक्स्ट मेनू. माऊसचे राईट क्लिक करून शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू आणि कॉन्टेक्स्ट मेनू वापरून डिस्प्ले सेटिंग ओपन करा. तर आपल्याला राईट बटन क्लिक करून डिस्प्ले सेटिंग ओपन करायचं आहे आणि ओपन झाल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. पुन्हा एकदा बघा, डबल करायचं. माऊसचे राईट क्लिक करून
डिस्प्ले सेटिंग. डिस्प्ले सेटिंग ओपन करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. ओके. 5वा क्वेश्चन. माऊसचे राईट क्लिक करून तुम्हाला पर्सनलाइज सेटिंग ओपन करा. तर माऊसचे राईट बटन दाबायचे आहे आणि पर्सनलाइज यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके. स्टार्ट एक्झाम. तुमच्या डेस्कटॉपच्या रिकामी भागावर उजवे क्लिक करून पर्सनलाइज सेटिंग उघडा. राईट बटन क्लिक करून पर्सनलाइज सेटिंग उघडा. कलर्स पर्याय निवडा. कलर्स पर्याय निवडायचा आहे आणि ऑटोमॅटिकली पिक अँड कलर ऑफ बॅकग्राऊंड सक्रिय करा. तर इथे आपल्याला हे ऑप्शन बघायचे बघा. ऑटोमॅटिकली पिक ॲज अँड कलर फ्रॉम माय बॅकग्राऊंड. तर याला आपल्याला चालू करायचं आहे. याला चालू करायचं आहे. सबमिट करायचं. 7वा क्वेश्चन. कोणत्याही दस्तऐवजाचा शॉर्टकट तयार करण्यासाठी मार्ग दाखवा. तर दस्तऐवजाचा उजवे क्लिक करा. पाठवा. डेस्कटॉप शॉर्टकट तयार करा. तर इथे जे कोणतं डॉक्युमेंट असेल, आता हे डॉक्युमेंट आहे, याच्यावर राईट बटन दाबायचे आहे आणि शॉर्टकट क्रिएट शॉर्टकट यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. बस. सबमिट. पुन्हा रिट्राय करूया आपण. कोणत्याही दस्तऐवजाचा म्हणजे डॉक्युमेंटचा शॉर्टकट माय डॉक्युमेंट राईट क्लिक करून क्रिएट शॉर्टकट यावर क्लिक करायचं आहे. तर तयार करण्यासाठी मार्ग दाखवा. तर इथे आपण राईट क्लिक करून सेंड टू सुद्धा करू शकतो. सेंड टू डेस्कटॉप. इथे सुद्धा क्रिएट शॉर्टकट आहे डेस्कटॉपवर. सबमिट. डेस्कटॉपवरील शॉर्टकटचे नाव बदला. चिन्हावर उजवे क्लिक करा. रिनेम करा. डेस्कटॉपवरील शॉर्टकटचे नाव बदला. तर डेस्कटॉपवर हे शॉर्टकट आहे. याचे राईट बटन क्लिक करून रिनेम करायचं आहे. रिनेम करायचं आहे आणि दुसरे नाव टाकायचे. इथे एंटर द्यायचं. नाव दिल्यानंतर सबमिट करायचं. रिट्राय. रिट्राय आलं तर पुन्हा रिट्राय करायचं. पुन्हा त्याला राईट बटन क्लिक करून रिनेम करायचं. रिनेम करून इथे नाव टाकायचं. बघा मी नाव टाकलेलं आहे विदर्भ आणि सबमिट करायचं. 9वा क्वेश्चन आहे. कोणत्याही डॉक्युमेंटचा शॉर्टकट डिलीट करण्यासाठी मार्ग दाखवा. राईट क्लिक करा. सेंड टू सिलेक्ट करा. डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट सिलेक्ट करा. शॉर्टकटवर राईट क्लिक करून डिलीट करा. तर आता बघा माय डॉक्युमेंट आहे. याच्यावर राईट बटन क्लिक करून सेंड टू डेस्कटॉप करा. सेंड टू डेस्कटॉप आणि डेस्कटॉप केल्यानंतर याला पुन्हा राईट बटन क्लिक करून डिलीट करा. सबमिट. 10वा क्वेश्चन. नोटपॅड ओपन करा. तुमच्या हॉबीज टाईप करा. इथे नोटपॅड NOTE नोटपॅड ओपन करायचा आहे. नोटपॅड ओपन केल्यानंतर तुमच्या हॉबीज टाईप करायच्या आहे. हॉबीज आहे जसं तर क्रिकेट आहे. क्रिकेट असं टाईप करायचं आहे. क्रिकेट. त्यानंतर फॉर्मॅट टॅबवर जा. फॉन्ट सिलेक्ट करा. फॉन्ट स्टाईल साईज बदला. तर याला सिलेक्ट करून फॉर्मॅटमध्ये फॉन्टवर जायचं आहे. फॉन्टवर गेल्यानंतर इथे फॉन्ट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर मध्ये फॉन्ट स्टाईल सिलेक्ट करा आणि फॉन्टचा साईज सिलेक्ट करा. कुठला पण साईज घ्यायचा याच्यातला कोणता पण. ओके करायचं. सबमिट करायचं. क्वेश्चन झालेले आहे. एंड एक्झाम. येस. एंड एक्झाम आपल्याला या ठिकाणी टाईप. नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. तुम्हाला नवीन फाईलचा शॉर्टकट तयार करायचा असल्यास तुम्ही कुठे क्लिक करा. नवीन फाईलचा शॉर्टकट तयार करायचा आहे. तर सेंड टू नाही करणार आपण.
चारही ऑप्शन चेक करायचे, शेअर नाही करणार. त्यानंतर मध्ये क्रिएट शॉर्टकट हे ऑप्शन आपण बरोबर आहे. तर क्रिएट शॉर्टकट घ्यायचा आहे, सबमिट करायचं आहे. शॉर्टकट फाईल तुम्ही कशी डिलीट कराल, तर डिलीटचं चित्र बघा. इथे कट आहे, इथे काय आहे, इथे क्रिएट शॉर्टकट आहे, इथे प्रॉपर्टीज आहे, इथे डिलीट आहे. बघा इथे या ठिकाणी डिलीट दिलेलं आहे. डिलीट चौथा ऑप्शन याचं बरोबर आहे. सबमिट. इथे दाखवलेल्या चित्रांमधून शॉर्टकट फाईल ओळखा. शॉर्टकट फाईल बघा हे या टाईपची असते. डेली इन्कम हे जे छोटा एरो आहे याला शॉर्टकट फाईल्स म्हणतात. तर हे शॉर्टकट फाईल आहे. सबमिट. चौथा क्वेश्चन, वारंवार वापरल्या जाणाऱ्या फाईलचा तुमच्या डेस्कटॉपवर शॉर्टकट तयार करण्यासाठी कोणता पर्याय तुम्हाला मदत करेल? वारंवार वापरल्या जाणाऱ्या फाईलचा, तर जी फाईल आपण नेहमी वापरतो त्याचा शॉर्टकट. तर सेंड टू डॉक्युमेंट्स आहे एका ठिकाणी आणि या ठिकाणी आहे सेंड टू डेस्कटॉप क्रिएट. हे याचं ऑप्शन आहे डेस्कटॉप क्रिएट शॉर्टकट. तर हे ऑप्शन आहे याचं डेस्कटॉपवर शॉर्टकट तयार करण्यासाठी. ओला कॅब मेनू खालीलपैकी कोणते आहे? ओला कॅब मेनू. तर इथे बघायचं आपल्याला ओला कॅब मेनू कुठे दिलेला आहे. ए, बी, सी आणि डी. इथे दिलेला आहे आउट स्टेशन. तर सी आपण याचं रॉंग आहे. सी रॉंग आहे. ओला कॅब बुक. तर सर्च डेस्टिनेशन आपण घेऊया डी नंबरचं. नाही, डी पण रॉंग आहे. त्यानंतर ए आहे आणि बी आहे. तर ए घेऊया आपण. ए मध्ये दाखवलेलं आहे त्यांनी मेनू खालीलपैकी ए मध्ये आहे. ए याचा आन्सर आहे ए. सबमिट. ओलामध्ये प्रवास करण्याचा फायदा पुढीलपैकी कोणता नाही? डोअर स्टेप पिकअप, नंतर तारखेसाठी वेळेसाठी बुकिंग करण्याचा पर्याय, प्रवासापूर्वी अंदाजा प्रवास मूल्य, वाहतुकीचा सर्वात स्वस्त मोड. तर हा नाही आहे याचा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मोड. ओला कॅब बुक केल्यानंतर पुढीलपैकी काय प्राप्त होत नाही? तर ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट ॲड्रेस, ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट नंबर, ड्रायव्हरचे नाव आणि कॅब नंबर. तर यामध्ये ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट ॲड्रेस ह्या इथे आपल्याला सिलेक्ट करता येईल. ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट. आपली टॅक्सी बुक करताना आपल्या निश्चित स्थानाबद्दल आपल्याला खात्री नसते, म्हणून आपण जवळच्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्यास व्यक्ती चलितपणे सेट करण्याचा प्रयत्न केला. आपण हे कसे करू शकता? व्यक्ती चलितपणे सेट करण्याचा प्रयत्न. तर सी ते बी पर्यंत आहे आणि मलाद वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र, इंडिया. तर डी घेता येईल आपल्याला याचा आन्सर. डी रॉंग आहे. सी घेता येईल. ए आणि बी. तर बी घेता येईल आणि ए घेता येईल. बी याचा आन्सर. हा, बी याचा आन्सर होता. आपण आपल्या OLA वॉलेटमधील शिल्लक तपासू इच्छित आहात. आपण कसे होईल? तर शिल्लक म्हणजे आपल्याला बॅलन्स चेक करायचा आहे. ओला मनी आहे, सपोर्ट आणि रायडर्स. तर ओला मनी सी मध्ये आहे. ओला मनी सी घ्यायचं. सबमिट. 10वा क्वेश्चन, आपण आपल्या घरी आहात. आपल्या स्थानापासून 2 किलोमीटर अंतरावर मित्रासाठी ओला कॅब बुक करीत आहात. आपण कोणता पर्याय निवडाल जेणेकरून कॅब उचलण्यासाठी त्याच्या स्थानावर पोहोचेल? तर युअर लोकेशन आहे ए, बी अँड मिनी आहे आणि डी आहे बुक. तर युअर लोकेशन ए महत्वाचं आहे आणि बुक करणे डी महत्वाचं आहे. तर ए आपण घेऊया. ए. येस. एंड एक्झाम इथे. तर बघा, सेशन कंप्लीशन टेस्ट, स्टार्ट एक्झाम. नेक्स्ट,
तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना असे म्हणतात. त्यांना प्लगइन म्हणतात. तिसरा ऑप्शन आहे याचा आन्सर. दररोज तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून ईमेल संदेश येतात, अशा प्रकारच्या सिक्युरिटी थ्रेटला काय म्हणतात? त्याला म्हणतात स्पॅम. स्पॅम म्हणतात. निवडक वेबसाईटना ब्लॉक करण्यासाठी पालक या प्रकारचा प्रोग्राम वापरू शकतात. फिल्टर प्रोग्राम वापरू शकतात. ईमेल मेसेज सोबत असणारी अटॅचमेंट ही एखादी डॉक्युमेंट किंवा प्रतिमा असू शकते. बरोबर आन्सर आहे याचं. सबमिट. यस करायचं. एंड एक्झाम या ठिकाणी टाईप करायचं आहे. कंटिन्यू. ओके केल्यानंतर इथे आपलं 8वं सेशन कंप्लीट झालेलं आहे. उद्याला आपण 9वं सेशन शिकू.